शेतकरी मित्रा हो नमस्कार. वार आहे शुक्रवार, तारीख आहे 24 जुलै. तर 24 जुलैला महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात पाऊस असणार आहे? तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शेतकरी मित्रांनो, 24 जुलैला महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे आणि जास्त करून वारं देखील या भागात म्हणजे महाराष्ट्राच्या भागात असणार आहे. आपण जर सर्वात आधी अहिल्यानगर परिसर जर बघितला तर अहिल्यानगर परिसरामध्ये आपल्याला वादळी वातावरण जास्त प्रमाणात दिसत आहे. बाकी आपण जर बघितलं तर फक्त ढगाळ वातावरण अहिल्यानगर, पाथर्डी, त्याचबरोबर श्रीरामपूर, कोपरगाव या परिसरामध्ये आपल्याला दिसत आहे. कुठलाही पाऊस नाही, फक्त ढगाळ वातावरण या परिसरात असणार आहे. आपण जर ते शुक्रवारी दिवस आणि रात्र जरी बघितलं तरी पूर्णपणे या भागात ढगाळ वातावरण असणार आहे. आपण जर छत्रपती संभाजीनगर परिसर जर बघितला, छत्रपती संभाजीनगर परिसरामध्ये आपल्याला गंगापूर, खेर्डी, छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री, कन्नड, चाळीसगाव, नांदगाव, वैजापूर, कोपरगाव, येवला, मनमाड, त्याचबरोबर मालेगाव, नामपूर, धुळे, साक्री, अंबळनेर, त्याचबरोबर पारोला, धरणगाव, जळगाव हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागांमध्ये आपल्याला पूर्णपणे ढगाळ वातावरण दिसत आहे. आपण जर भुसावळ परिसर बघितला, भुसावळमध्ये देखील ढगाळ वातावरण आहे. कुठलाही पाऊस भुसावळ परिसरात होणार नाही आहे. त्याचबरोबर येवलमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. हे देखील आपल्याला रावेरमध्ये, बुऱ्हाणपूर, नेपनगर, त्याचबरोबर जळगाव, जामन, मलकापूर, बुलढाणा, चिखली हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात देखील आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. कुठलाही पाऊस शुक्रवारी 24 जुलैला नाही आहे. शेतकरी मित्रांनो, म्हणजे महाराष्ट्राच्या असे अनेक परिसर आहे. येथे जर आपण अकोला परिसर जर बघितला तर अकोल्यामध्ये शुक्रवारी 24 जुलैला अकोला, त्याचबरोबर खामगाव, परतूर, त्याचबरोबर पाती, अकोट, अंजनगाव, अचलपूर, अमरावती, नेर, यवतमाळ, पुलगाव, कळंब, वर्धा, तेलगाव, मोर्शी, त्याचबरोबर मुलताई, अंबला, बेतूल, नारखेड, त्याचबरोबर सावनेर, नागपूर हा जर संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर आपण जर गुमगाव, त्याचबरोबर रामटेक, तुमसर, भंडारा, साकोली, गोंदिया हा परिसर बघितला तर इथे देखील म्हणजे जास्त प्रमाणात पाऊस होणार आहे. त्याचबरोबर गडचिरोली परिसर जर बघितला तर गडचिरोली परिसरात देखील काही प्रमाणात पाऊस असणार आहे. काही प्रमाणात म्हणण्यापेक्षा जोरदार स्वरूपाचा पाऊस हा गडचिरोलीला दुपारनंतर होणार आहे. गडचिरोली, त्याचबरोबर गोडपिंपरी, सिरपूर या परिसरामध्ये, राजुरामध्ये देखील पाऊस आहे. चंद्रपूर, वरारा या भागात देखील पाऊस हा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर उमरखेड, त्याचबरोबर हिमायतनगर हा परिसर बघितला तर येथे देखील म्हणजे पाऊस आहे पण जास्त नाही आहे, रिमझिम पाऊस असणार आहे. उमरखेड, त्याचबरोबर हिमायतनगर, भोकर, पेठ, उंबरी, नायगाव, नांदेड, पूर्णा, गंगाखेड या परिसरात देखील पाऊस हा होणार आहे. जास्त प्रमाणात पाऊस नाही पण मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागात देखील असणार आहे. त्याचबरोबर आपण जर परळी परिसर बघितला, अहमदपूर, परळी, लातूर, औसा, केज, वडवणी, माजलगाव, बीड हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात देखील म्हणजे आपण जर 4च्या सुमारास जर बघितलं, 3-4च्या सुमारास तर या भागात रिमझिम पाऊस आहे. जास्त पाऊस नाही, रिमझिम पाऊस हा शुक्रवारी 24 जुलैला असणार आहे. त्याचबरोबर आपण जर भूम, परांडा, बार्शी, वैराग, धाराशिव, त्याचबरोबर तुळजापूर हा परिसर बघितला तर येथे देखील पूर्णपणे म्हणजे ढगाळ वातावरण आहे. कुठलाही आपल्याला वातावरणात काही बदल जास्त जाणवत नाही आहे. त्याचबरोबर मोहोळ, सोलापूर, अक्कलकोट हा परिसर बघितला तर या भागात देखील म्हणजे ढगाळ वातावरण आहे काही प्रमाणात, पण कुठलाही पाऊस नाही या भागात देखील. पंढरपूर, मोहोळ, अकलूज, सांगोला, त्याचबरोबर आपण जर मायनी, विटा, तासगाव, अंजनी, सांगली, अठणी हा परिसर बघितला, विजयपूर, हर्दी या परिसरात देखील म्हणजे काही प्रमाणात रिमझिम पाऊस आहे. काही भागात ढगाळ देखील वातावरण असणार आहे. तर हे देखील आपल्याला लक्षात धरायचं आहे. आपण जर अकलूज, त्याचबरोबर इंदापूर, कात्रज, करमाळा हा परिसर बघितला,
कर्जत, जामखेड, पाटोदा, भूम, परांडा, कुरोडवाडी, बार्शी. आता हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात 2-3च्या सुमारास थोड्याफार प्रमाणात काही रिमझिम पाऊस होईल. आणि बाकीच्या काही परिसरात ढगाळ देखील वातावरण असणार आहे. पण जास्त पाऊस या देखील भागामध्ये शुक्रवारी 24 जुलैला नसणार आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण जर बारामती जर मध्ये जर बघितलं तर बारामतीमध्ये रिमझिम पाऊस होणार आहे दुपारी. बाकी काही जास्त काही बदल आपल्याला वातावरणात काही दिसत नाही आहे. त्याचबरोबर आपण जर कोल्हापूर, त्याचबरोबर इचलकरंजी, सांगली, तासगाव, अंजनी, ईश्वरपूर, विटा, कराड हा जर संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात देखील म्हणजे जास्त पाऊस नाही आहे, पण मध मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागात देखील असणार आहे. आता हे जे जास्त पाऊस असणारे परिसर आहे मालवण, कणकवली, सावंतवाडी, देवगड, विजयदुर्ग, राजपूर, लांजा, रत्नागिरी, संगमेश्वर, जयगड, चिपळूण, खेड, दापोली, दाभोल, मंडणगड, महाड, महाबळेश्वर, वाई, भोर, त्याचबरोबर मानगार, लवसा, हरिहरेश्वर, मुरुड, जंजिरा, नागठाणे, पेन, लोणावळा, पिंपरी चिंचवड, पुणे, खेड, कर्जत, कुळगाव, बदलापूर, नवी मुंबई, मुंबई, ठाणे, वसई, विरार, शहापूर, घोटी, खंडाळा, वडा, त्र्यंबकेश्वर. तर हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या काही भागात जास्त प्रमाणात पाऊस आहे, काही भागात फक्त ढगाळ वातावरणासह रिमझिम पाऊस देखील असणार आहे. म्हणजे हा संपूर्ण आपण परिसर जर बघितला. शेतकरी मित्रांनो, आपण जर शिरूर, श्रीगोंदा हा परिसर जर बघितला, शिरूर आहे, इथे श्रीगोंदा आहे, कर्जत आहे, करमाळा आहे, हा परिसर बघितला तर इथे आपण बघू शकतात म्हणजे वातावरणामध्ये दिवसभरामध्ये देखील आपल्याला बदल होताना दिसत आहे. दुपारी इथे रिमझिम पाऊस करमाळा, परांडा, कुरुडवाडी, कर्जत, श्रीगोंदा या परिसरात म्हणजे रिमझिम पाऊस आहे. जास्त नाही आहे, रिमझिम पाऊस या भागात असणार आहे. त्याचबरोबर आपण जर दौंड, कात्रज, बारामती, त्याचबरोबर इंदापूर, अकलूज हा परिसर जर बघितला तर या भागात आपण इथे बघू शकता काही प्रमाणात ढगाळ वातावरण देखील असणार आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी हा देखील अंदाज लक्षात घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर महाराष्ट्राचे अनेक परिसर जर बघितले तर काही परिसरामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल. काही भागांमध्ये जास्त काही पाऊस नाही, कमी प्रमाणात पाऊस असणार आहे. आपण जर बघितलं तर येथे आपण अमरावती परिसर बघितला, नागपूर परिसर जर बघितला, नागपूरमध्ये देखील काही प्रमाणात पाऊस आहे. म्हणजे शुक्रवारी 24 जुलैला आपण जर नागपूर, रामटेक हा परिसर बघितला तर 3च्या सुमारास या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. तर हा देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, या पावसामध्ये वादळी वातावरण देखील असणार आहे, विजाचं प्रमाण देखील काही प्रमाणात असणार आहे. तर हे आपण लक्षात घ्यायचं आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुम्ही कोणत्या शहरामधून, कोणत्या गावातून आपले व्हिडिओ पाहतात हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.